खबर वही जो हकीकत के करीब हो, सूचना वही जो आपके लिए जरूरी हो। VSM प्राइम, निष्पक्ष, निर्भीक और सटीक पत्रकारिता का प्रतीक। पेश है आसेगांव से हमारे संवाददाता मुख्तार सागर की विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र के जिला वाशिम की तहसील मंगरूळपीर के आसेगांव गांव में किसानों के लिए एक नई उम्मीद की किरण जगमगाई है। डॉक्टर अनिल पोटकटारे के अनिल कृषि सेवा केंद्र की ओर से आयोजित इस विशेष कार्यक्रम में कृषि गोल्ड 151 न्यू जनरेशन सीड्स की सोयाबीन फसल का निरीक्षण किया गया। ये निरीक्षण नांदगांव के गणेश श्यामराव ठाकरे और आसेगांव के शोएब खान साजिद खान के खेतों में किया गया। मौके पर एशियन सीड प्राइवेट लिमिटेड के मैनेजिंग डायरेक्टर श्री राधेश्याम पाटीदार और अकोला मार्केटिंग एरिया मैनेजर श्री अविनाश पांडे मौजूद रहे। मार्गदर्शन के दौरान विशेषज्ञों ने बताया कि लगातार बारिश से अन्य कंपनियों की सोयाबीन फसल काली और पीली पड़ गई है। कई खेतों में मोज़ेक वायरस का प्रकोप भी देखा गया, लेकिन जब कृषि गोल्ड 151 के प्लॉट की जांच की गई तो परिणाम हैरान कर देने वाले थे। फसल पूरी तरह से हरी भरी थी, बीमारियों से मुक्त और 100% स्वस्थ दिखाई दी। विशेषज्ञों का कहना है कि आने वाले सीजन में किसानों को कृषि गोल्ड 151 को प्राथमिकता देनी चाहिए। ये बीज न केवल मौसम की चुनौतियों का सामना करता है बल्कि किसानों को आर्थिक संकट से भी बचाता है और भरपूर पैदावार की गारंटी देता है। किसानों की समृद्धि और सुरक्षित भविष्य के लिए कृषि गोल्ड 151 एक बेहतर विकल्प साबित हो सकता है। जिला संवाददाता मुख्तार सागर, आसेगांव। नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार। आज रोजी आपण गणेश भाऊ ठाकरे यांच्या शेतावर आलेलो आहे, नांदगाव तालुका मंगरूळपीर। सोबत आपले विक्रेते आहेत अनिल कृषी सेवा केंद्राचे अनिल भाऊ आणि आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री पाटीदार साहेब पण आपल्यासोबत आज रोजी इथे आहेत। आता यांनी ही कृषी गोल्ड 151 व्हेरायटी लावली आपली। पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे, 25 किलोमध्ये व्हेरायटी आहे ही आणि लवकर येणारी व्हेरायटी आहे। 90 ते 100 दिवसाचा हिचा कालावधी आहे। आता हिला कधीची पेरणी आपली 13 जूनची, म्हणजे आज रोजी हिला 90 दिवस पूर्ण झालेले आहे। जास्तीत जास्त 10-15 दिवसात ही व्हेरायटी कापणीसाठी येऊन जाते। त्याच्यानंतर हिचं वैशिष्ट्य म्हणजे खालूनच फुटवे करते, 3 ते 4 दाण्याच्या शेंगा आहेत तिला भरपूर आणि याच्यावर येलो मोजाक आलेला, शेंड्यापर्यंतचा दाणा पूर्ण पक्का झालेला तुम्ही पाहू शकता कुठल्या शेंगेला हात लावून। परंतु याच्यावर असा येलो मोजाकने हे जे आता पिवळे होऊन राहिले, हिचा कालावधी कंप्लीट होऊन राहिला म्हणून हे पिवळे होऊन राहिलेले आहे। याच्यामध्ये पुन्हा आता मागून जो पाऊस होऊन राहिला त्याच्यामुळे काही व्हेरायटीच्या शेंगा फुटतात। शेंगा फुटण्याची समस्या नाही आहे याच्यामध्ये। शेंगीचं जे साल आहे टर्फल ते जाडसर असल्यामुळे शेंगा फुटण्याची समस्या नाही आहे, लवकर येणारी आहे, कुठली रोगराई नाही। किती फवारे केले आपण? खताचे डोस? अच्छा। आणि आता तुम्ही शेतकरी म्हणून समजा ती आपल्या गावातली जी मंडळी आली आहे या लोकांना काय सांगाल बा या व्हेरायटी बद्दल? यांना तुम्ही विचारू शकता यांनी काय काय मशागत केली आतापर्यंत, ते म्हणजे कसं डोळ्याच्या समोरच सगळं होऊन जाते, माघारी काही आपल्याला लपवायचं नाही। सांगा। खताचा एक स्प्रे डोस दिलेला आहे, कुठला दिला? अच्छा, डोस दिलेला आहे ते वरून टाकलं। अच्छा, 1 महिन्याच्या नंतर 30 दिवसाच्या पेरणीनंतर। अच्छा, त्याच्यानंतर 3 स्प्रे केलेले होते। बरं, काय वाटलं तुम्हाला या व्हेरायटी बद्दल? व्हेरायटीमध्ये कसं आहे, येलो मोजाक असल्यामुळे चांगली व्हेरायटी आहे। एक तर कसं पावसामुळे या शेंगाचं नुकसान झालं नाही, काही काही व्हेरायटीचं गळायला या व्हेरायटीमध्ये ती समस्या नाही आहे। अजून आणखी कसं आहे, शेवटपर्यंत याचा क्वालिटी चांगली आहे, बाकीची व्हेरायटीची क्वालिटी बदलते। तुमच्या शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल? व्हेरायटी चांगली आहे, चांगली पेरा, येलो मोजाक कुणाला काही विचारायचे आहे प्रश्न? व्हेरायटी बद्दल काय वाटते बाया तुम्हाला? चांगली व्हेरायटी, चांगली आहे। पुढच्या वर्षी लावणार का मग? 335 सांगून कुठलं जिल्हा